परा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रमध्ये आपण सर्वात उच्च कोटीची सेवा जी म्हणतो ती दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपण कशा पद्धतीने करायचे, कोणी करायचे, कसे करायचे, त्याचे काही नियम याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्र उत्सव हा येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होतो. नवरात्रमध्ये आपल्याला आपली कुलदेवीची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. तेव्हा आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आवर्जून 14 पाठ करायचे आहेत. आता 9 दिवसामध्ये 14 पाठ कशा पद्धतीने करायचे, तर 1 ते 5 दिवस पहिल्या माळेपासून 5व्या माळेपर्यंत तुम्ही रोज 2 पाठ करू शकता. आणि 6, 7, 8, 9 हे जे 4 दिवस आहेत, 6व्या माळेपासून 9व्या माळेपर्यंत तुम्ही रोज 1 पाठ करू शकता, दिवसातून 1 पाठ. आणि पहिले 5 दिवस दिवसातून 2 पाठ, अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. ज्यांना 14 पाठ करणे शक्य नाही, जॉब करतात, काही कारण आहे, आजारी आहेत, काही आहे, पण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करण्याचं त्यांची इच्छा आहे, त्यांनी एक तरी पाठ या नवरात्रमध्ये अवश्य करायचं आहे. तर त्यांनी रोज 2-2 अध्याय वाचायचे आहेत. असे करून तुम्ही 1 पाठ करायचा आहे. रोज 2-2 पाठ करा आणि शेवटीला आपल्याला जेव्हा 1-1 अध्याय होईल असे करून 9 दिवसामध्ये 1 पाठ आपल्याला दुर्गा सप्तशतीचा करायचा आहे. अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन आपल्या घरामध्ये करायचं आहे. जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा वाचन मनातल्या मनात करू नका. आपले शब्द आपल्याला ऐकायला येतील अशा पद्धतीने त्याचे उच्चार करा. जे कोणी पहिल्यांदा पाठ करणार आहे त्यांना उच्चार जमणार नाहीत किंवा वाचण्यात जमत नसेल, त्यांनी प्रयत्न करा, जसं येईल त्या पद्धतीने वाचन करण्यास सुरुवात करा. कारण जेव्हा आपण पठण करतो तितक्याच पठणीने त्याचे पॉझिटिव्हिटी किंवा त्याची जी एनर्जी आहे ती आपल्यामध्ये येत राहते. त्यामुळे सर्वांनी मोठ्याने वाचन करूनच कोणत्याही ग्रंथाचं पाठ करायचं आहे. ही जी सेवा आहे ही तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता. जर काही इच्छा असेल तुमची तर ती इच्छा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. जी इच्छा आहे त्याचा संकल्प करायचा आहे आणि मग आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे आपल्या घरामध्ये वाचन करायचं आहे. हे पाठ आपल्याला कुमारिका, विवाहित, विधवा स्त्रिया, स्त्री, पुरुष, लहान मोठे ज्यांना वाचता येते ते सर्व व्यक्ती या ग्रंथाचे पाठ करू शकतात. असं काही नाही की घरातील कर्त्या स्त्रीने फक्त ह्या ग्रंथाचे पारायण करायचे. घरामधील कोणतीही व्यक्ती ह्या ग्रंथाचे पाठ करू शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने या ग्रंथाचे वाचन करा. जर तुमची लहान मुलं असतील, काय असेल तर ती शाळेला वगैरे गेल्यानंतर तुम्ही वाचन केला तरी काही हरकत नाही. तर 14 पाठ म्हणजे कसं, तर दुर्गा सप्तशतीमध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय एका वेळी पूर्ण वाचता तेव्हा त्याचं 1 पारायण झालं, म्हणजे 1 पाठ झाला. असं आपल्याला दिवसातून 2, जर तुम्ही 14 करणार असाल तर दिवसातून 2, आणि जर तुम्ही 1च करणार असाल तर मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचायचे. पण जर तुम्ही 14 पाठ करणार असाल तर 1 ते 13 अध्यायांचे पूर्ण वाचन आपल्याला करायचं आहे. पाठ करण्यापूर्वी आपल्याला 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि पाठ पूर्ण झाल्यानंतर देखील 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ही सर्वात उच्च कोटीची सेवा मानली गेली आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नवचंडी केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरी पडतं. त्यामुळे घरामध्ये आपण अवश्य दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. पाठ करताना काळं वस्त्र वापरू नका किंवा चमड्याच्या ज्या काही वस्तू असतील त्या वापरू नका.
काही लोकांच्या मनामध्ये बरेच गैरसमज आहे. ग्रंथ हलवला तर चालतो का? हो, चालतो. तुम्ही तुमचं वाचन झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुमचे इतर ग्रंथ आहेत त्या ठिकाणी तो ग्रंथ ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण वाचन करू शकता. फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण वाचन करतो त्यावेळेला आपण जो ग्रंथ वाचणार आहोत तेव्हा खाली आपल्याला पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवायचा आहे आणि मग आपल्याला वाचन करायचं आहे. जेव्हा आपण हे सेवा करतो तेव्हा 9 दिवसामध्ये शक्यतो गादीवर झोपू नका. उपवास केला तर चालेल, नसेल जमत तर तुम्ही उपवास करू नका. जर तुमच्या तब्येतीवर डिपेंड करा. तुमची तब्येत चांगली असेल, तुम्हाला उपवास करणं झेपत असेल तर तुम्ही अवश्य उपवास करा. नसेल जमत तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. फक्त आपल्याला सेवा करायची आहे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ अवश्य आपल्याला करायचा आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथाची सामुदायिक सेवा देखील होते आपल्या केंद्रामध्ये. 9 दिवस आपल्या सामुदायिक सेवा ह्या केंद्रामध्ये होत असतात. तुम्ही त्या सेवेला देखील जाऊ शकता, कारण सामुदायिक सेवेला हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सामुदायिक सेवा या कमी प्रमाणात होतात. त्यामुळे जास्तीत जास्त करून तुम्ही सामुदायिक सेवेमध्ये देखील सहभागी व्हा. पण जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर मात्र तुम्हाला ती स्वतःला घरामध्ये करायची आहे. तुम्ही सामुदायिक सेवेत पण तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि जर तुमची जी घरातली सेवा आहे संकल्पयुक्त ती देखील करू शकता. असं काही नाही की सामुदायिक सेवा करतोय मग मी घरात नाही करणार, नाही. तुम्ही घरीही करू शकता आणि सामुदायिक सेवेत देखील जाऊ शकता. तुम्हाला ते 100 पटीने त्याचे पुण्यफळ नक्कीच मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचे 9 दिवसामध्ये अवश्य आपल्या घरामध्ये पाठ करायचे आहे. या पाठ केल्याने नक्कीच तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहील आणि आपली कुलदेवी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न राहील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.